तर गवारीची भाजी आपण नेहमीच घरी बनवत असतो आणि तेच खाऊन थोडासा चेंज हवा असेल भाजीच्या टेस्टमध्ये तर नवीन पद्धतीची ही भाजी करून पहा. बनवायला खूप सोपी आहे, झटपट होते, लिमिटेड साहित्य याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर बनवायला आपण सुरुवात करूया. कोवळी गवार घेतली होती, निवडली आहे आणि पाण्यामध्ये अशी ठेवली आहे म्हणजे चांगली ताजी तवानी होते. त्याचबरोबर एक बटाटा साल काढून असा पाण्यामध्ये ठेवलेला आहे काळा पडू नये म्हणून. त्यानंतर आपण इथे कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलही गरम झालेलं आहे, ते फोडणी घालून घेऊया. पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. दोन्ही चांगले तडतडलं की याच्यामध्ये 1 चमचा ठेचलेला लसूण टाकलेला आहे. लसूण ठेचून टाकू शकता किंवा कापून टाकू शकता. तर एक अर्धा मिनिटभर आपण हे लो फ्लेमवर परतून घेतलेलं आहे. लसणाचा हलकासा कलर चेंज झाला की याच्यामध्ये टाकत आहोत आपण ताजी 5 ते 6 कढीपत्त्याची पानं आणि लगेचच आपण जी गवार आपण धुवून ठेवली होती त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि गवार याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. तर गवार टाकल्याच्या नंतर 1 मिनिटभर आपल्याला अशीच ही तेलावर परतून घ्यायची आहे. तेलावर अशी परतून घेतल्यामुळे काय होतं, गवार जी आहे ना एकदम चांगली शिजली जाते आणि दुसरी म्हणजे कलर जो आहे ना एकदम हिरवागार असा राहतो. तर आता ही परतून घेत आहे मी. गॅसची फ्लेम इथं मीडियम टू लो ठेवलेली आहे. स्टीलची कढई आहे. एकदा तापल्याच्या नंतर गॅस हाय फ्लेमवर ठेवला तर जे काही भाजी वगैरे आहे ती करपली जाते, म्हणून स्टीलची कढई वापरत असाल तर एकदा कढई तापल्याच्या नंतर मीडियम किंवा लो फ्लेमवर भाज्या शिजवून घ्या. आता 1 मिनिटभर हे परतून झालेलं आहे. त्यानंतर बटाटा पाण्यात ठेवला होता तोही पाण्यातून काढलेला आहे आणि बटाटा ॲड करूया. दोन्ही एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि लगेचच याच्यामध्ये काही सुके मसाले ॲड करायचे आहेत. तर पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चमचा काळा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेली आहे आणि 2 चिमूट हिंग घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ लगेच याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर सगळे मसाले आपण याच्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया, परतले पण जातील. परतून घेतल्यामुळे चव जी आहे ना मसाल्यांची चांगली अशी भाजीमध्ये उतरते. सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. त्यानंतर कढईवर झाकण ठेवलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफेवर असं हे शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे गवार आणि बटाटा जो आहे ना लवकर शिजला जातो. आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं थोडंसं पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे भाजी लवकर शिजली जाईल आणि चवही चांगली राहते. तर भाजी थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे. तर मी इथे ही सुक्कीच बनवत आहे, त्यानुसार पाणी इथे टाकलेलं आहे आणि गरज वाटल्यास आपण नंतर देखील याच्यामध्ये टाकू शकतो. 2 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट वरून टाकलेला आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे भाजीला थिकनेस चांगला येतो आणि चवही चांगली येते. आता यानंतर हे मिक्स न करताच असं झाकण ठेवायचं आहे. गॅस लो फ्लेमवर करायचा आहे आणि 10 मिनिट मी हे शिजवून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर आपण पाहूया भाजीमध्ये पाणी जे आहे ते बऱ्यापैकी आटलेलं दिसत आहे आणि बटाटे देखील एकदम शिजलेले दिसत आहेत. गवार देखील शिजली जाते. 10 मिनिटामध्ये एकदम व्यवस्थित असे शिजले जातात, कारण आधी ऑलरेडी आपण ही तेलावर परतून घेतलेली होती. बटाटा जो आहे ना असं चमच्याने एकदम अलगद असा हा कट होत आहे. बटाटा देखील शिजलेला आहे. गवार देखील अशी चमच्याने करू शकता किंवा हातामध्ये अशी घ्यायची आहे आणि प्रेस करून पाहायची आहे. तर गवार देखील शिजलेली आहे. तर भाजीमध्ये कुठलाही कांदा टोमॅटो न टाकता देखील ही भाजी खूप छान चवीला होते. घाईच्या वेळी करायचं म्हटलं तर एकदम झटपट होणारी आणि खूप चवीला छान अशी होणारी भाजी आहे. बटाटा टाकल्यामुळे एक वेगळीच चव या भाजीला येते. वरून थोडीशी अवेलेबल असेल तर कोथिंबीर टाकू शकता, नसली तरी हरकत नाही. तर ही भाजी एकदम छान अशी चवीला झालेली आहे. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावायला म्हटलं तरी एकदम मस्त अशी भाजी आहे. टिफिनमध्ये देखील तुम्ही देऊ शकता. तर घरी नक्की करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं. तोपर्यंत